Hello dear students, I am your English teacher वैष्णवी पाटील. वेलकम टू गुरुवारी अकॅडमी. फ्रेंड्स, यापूर्वी आपण आपला जो काही फर्स्ट युनिट मधला चौथा चॅप्टर आहे तो अगदी व्यवस्थितपणे समजून घेतला आहे. त्यामध्ये त्याचे जे काही वेगवेगळे पार्ट होतात, त्याचे जे काही वेगवेगळे लेक्चर होते, त्यामध्ये आपण त्याचा चिटचॅट असेल, तो चॅप्टर असेल, इवन त्याचे लँग्वेज स्टडी, मार्जिन क्वेश्चन, त्याचे वर्कशॉप, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आजच्या सेशनमध्ये आपण आजचा जो काही लेक्चर आहे त्यामध्ये आपण जो काही तुमचा पुढचा चॅप्टर आहे दॅट इज 1.5 तर तो पाहणार आहोत. तर या चॅप्टरचे सुद्धा तुम्हाला त्याचं वर्कशॉप असेल, चिटचॅट असेल, लँग्वेज स्टडीचा भाग असेल, मार्जिन क्वेश्चन्स असतील, ते सुद्धा लवकरच मिळतील. त्यासाठी तुम्ही स्टे ट्यून, व्यवस्थितपणे अभ्यास करा. तर आजच्या जे सेशन मध्ये आपण हीच फर्स्ट फ्लाईट म्हणजे त्यानं घेतलेली पहिली भरारी, त्याची पहिली उडान, हा जो काही पाठ आहे तो पाहणार आहोत. बऱ्याच वेळेला आपण एखादी गोष्ट जर पहिल्यांदा करणार असू तर त्याबद्दल आपल्या मनामध्ये नर्वसनेस असतो, तशाच पद्धतीने भीती सुद्धा असते. आपण जेव्हा एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो मग ती गोष्ट आपल्याला जमते की नाही, किंवा मग ती गोष्ट करताना किंवा त्याचा जो काही रिझल्ट असेल तो कशा पद्धतीचा असेल, असे बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये येत असतात. आणि जर आपण एखादी गोष्ट करत असताना, पहिल्यांदा करत असताना त्यातल्या त्यात जर आपलं जे काही मन आहे, आपलं जे काही धाडस आहे, ते सर्व एकटवून जर आपण केलं तर आपलं जे काही काम आहे ते आपण पहिल्यांदा जरी करत असलो तरी सुद्धा ते कसं होतं, बेस्ट बनतं आणि ते वेल होतं, अगदी छान पद्धतीने पूर्ण होतं. तशाच पद्धतीने एका सीगल पक्षाची त्यानं पहिल्यांदा घेतलेल्या उडानची, त्यानं पहिल्यांदा कशा पद्धतीने त्याची भरारी घेतली याचं वर्णन या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर यामध्ये एक छोटासा सीगल पक्षी आहे जो की समुद्र जलचर म्हणून ओळखला जातो. आणि हे जे काही सीगल असतात तर त्या छोट्याशा सीगल पक्षाला स्वतःच्या पंखावर विश्वास नव्हता आणि तो भरारी घेऊ शकत नव्हता. मग त्यामुळे त्याचे आई वडील त्याला कशा पद्धतीने त्याला उत्तेजन देतात, त्याचे छोटेसे भाऊ बहीण सुद्धा त्याला कशा पद्धतीने मदत करतात, याचं छान असं वर्णन आपल्याला या पाठामध्ये पाहायचं आहे. तर हा जो काही पाठ आहे हीच फर्स्ट फ्लाईट, त्यामध्ये त्या छोट्याशा सीगल पक्षाने कशा पद्धतीने स्वतःचं बळ एकवटलं आणि त्याने त्याची पहिली भरारी घेतली आणि त्यानंतर तो तशा अनेक भराऱ्या घेत राहिला. तर चला आता आपण आपल्या या पाठाला सुरुवात करूया. यामध्ये बऱ्याच वेळेला हा जो काही पाठ आहे तो मोटिवेशनल आहे, म्हणजे अगदी प्रेरणादायी आहे. यामध्ये आपल्या या पाठाची सुरुवात किंवा या स्टोरीची सुरुवात कशा पद्धतीने होते पहा. द यंग सीगल वॉज अलोन इन हिज लेज. तर छोटासा जो काही सीगल पक्षी होता तो त्याच्या लेज मध्ये, लेज म्हणजे काय तर अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल और हियर अ क्लिफ. तर एखाद्या कड्याच्या आतमध्ये असलेलं छोटंसं बोळकांड किंवा जशा पद्धतीने उंदीर किंवा घुस यांचं घर असतं तशा पद्धतीचं या सीगल पक्ष्यांचं घर असतं. आणि त्याच्या स्वतःच्या छोट्याशा बोळकांडामध्ये, छोट्याशा बिळामध्ये तो पहुडला होता, एकटाच बसला होता. His two brothers and his sister had already flown away the day before. तर त्याचे दोन भाऊ आणि एक छोटीशी बहीण हे कालच, आधीच्या दिवशीच दूर उडून गेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि त्याला त्यांच्या समवेत उडण्याची भीती वाटायची. बऱ्याच वेळेला काय होतं, आपले जे काही फ्रेंड्स असतात, आपले जे काही एल्डर किंवा स्मॉलर ब्रदर सिस्टर असतात, ते एखादं काम अगदी व्यवस्थितपणे, चोखपणे पार पाडतात आणि मग तशाच पद्धतीने आपणही ते चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपल्याला त्याबद्दल भीती असते. तशाच पद्धतीची भीती या छोट्याशा सीगल पक्षाला होती. Somehow, when he had taken a little run forward the brink of the ledge and attempt to fly his wings, he became afraid. तर पहा कशा तरी पद्धतीने त्याने भीत भीत का होईना स्वतःला थोड्याशा प्रमाणामध्ये त्याने उडण्याचा प्रयत्न केला आणि तो ब्रिंक वरती आला. ब्रिंक म्हणजे काय तर एज ऑफ द स्टीप प्लेस. तर एखाद्या बिळाचा जो काही कडा असतो त्या ठिकाणी तो आला आणि त्याला तो जो काही समोरचा विशाल असा समुद्र आहे तो समुद्र पाहून फार भीती वाटली आणि तो परत गेला. तर तो कशा पद्धतीने भिला तर द ग्रेट
great expanse of sea stretched down beneath, and it was such a long way down, miles down, miles down. तर हा जो काही विशाल असा समुद्र होता त्याला पाहून त्याचा थरकाप उडाला. त्याचे पंख त्याला समुद्राकडे खेचत असल्यासारखे वाटायला लागले, जाणवायला लागलं. सो ही बेंट हिज हेड अँड वुड बेंट हिज हेड and run away back to the little hole under the ledge where he slept at night. मग तशा पद्धतीने त्याला जाणवल्यानंतर त्याला असं वाटलं की त्याचे जे काही पंख आहेत त्याला कधीही सपोर्ट करणार नाही, तो कधीही उडू शकणार नाही. मग त्याने त्याचं डोकं खाली घातलं, तो परत त्याच्या बिळाकडे गेला आणि त्या बिळात जाऊन तो ज्या आदल्या दिवशी ज्या अगोदरच्या दिवशी त्यामध्ये झोपला होता तिथे तो बसला. इवन व्हेन each of his brother and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. तर त्याने त्याचं सगळं बळ एकवटण्याचा प्रयत्न केला. त्याचे जे काही पंख आहेत त्याच्या लहान बहिणीपेक्षा आणि तशाच पद्धतीने त्याचे जे काही 2 भाऊ होते त्यांच्यापेक्षा सुद्धा मोठे होते, पण त्याचं ध्येय मात्र त्याचं जे काही बळ होतं ते मात्र एकवटलं जात नव्हतं आणि त्यामुळेच तो थोडासा उदास दिसत होता, नाराज दिसत होता. His father and mother had came around calling to him cheerily, upbraiding him, threatening to let him starve on his ledge unless he flew away, but for the life of him he could not move. तर त्याचे आई वडील त्याच्याकडे आले होते, कर्कशपणे त्याची कानउघडणी करत होते, त्याला रागवत होते, पण त्याला जाणवलं होतं किंवा त्याला समजलं होतं की मी आता कधीही उडू शकणार नाही. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव, आणि तरीही त्यानं स्वतःची हालचाल तिथून केली नाही. दॅट वॉज 24 hours ago. Since then nobody had come near him. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brother and sister, perfecting them in the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. तर जवळपास 24 तासानंतर 24 तासाचा कालावधी गेला, म्हणजे जवळपास 1 दिवसाचा कालावधी गेला, आणि तो कालावधी गेल्यानंतर त्याने पाहिलं की त्याचे वडील आणि आई त्याच्या 2 भावंडांना आणि त्याच्या छोट्या बहिणीला ते कशा पद्धतीने समुद्राच्या लाटावरती स्कीम करायचं, म्हणजे कशा पद्धतीने हळूवार स्वतःला त्या समुद्राला स्पर्शून सुरांग मारायचा, सूर घ्यायचा आणि वरी यायचं. तशाच पद्धतीने कशा पद्धतीने मासे पकडायचे हे शिकवत होते. आणि इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर catch his first herring and devour it standing on the rock while his parents circle around raising a proud cackle. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. तर पहा त्याने पाहिलं की त्याचा जो काही छोटा भाऊ होता त्याने एक हेरिंग म्हणजे काय छोटासा मासा त्याने पकडला आणि तो घेऊन त्या समुद्राच्या किनाऱ्यावरती आला. त्या ठिकाणी तो अधाशीपणे त्याला खाऊ लागला. मग त्याचे पॅरेंट्स आले, त्याचे बाकीचे इतर भावंडे होती ती आली. तर त्याचे जे काही पॅरेंट्स होते त्याच्या भोवती आनंदाने कॅकल करत होते. कॅकल म्हणजे काय, अटर अ शीर्ल क्राय, कर्कशपणे त्याला प्रतिसाद देत होते, त्याला उत्तेजन देत होते. आणि त्याच सकाळी त्यांचे पूर्ण कुटुंब हे त्या प्लॅटेव म्हणजे काय तर पठारावरती त्याच्या जी काही कडा होती ज्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध दिशेने जात होती, आणि जशा पद्धतीने की त्या छोट्याशा सीगल पक्षाला त्याच्या भित्रेपणाबद्दल ते टॉन्ट करत होती, चिडवत होती, डिवचत होती. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन हिज ledge that faced the south. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. तर सूर्य आता उतरत होता, म्हणजे सूर्यास्त होत होता, आणि सूर्य हा
साऊथ सूर्य साऊथ दिशेला आला होता आणि मग त्यामुळे त्याच्या कडावरती त्याचं जे काही लेज होतं त्याच्या पिडावरती फार प्रचंड प्रमाणामध्ये त्याला उकाडा जाणवत होता. आणि त्या उकाड्यामागचं कारण म्हणजे काय, तर त्यानं काल रात्रीपासून काहीही खाल्लेलं नव्हतं. He stepped slowly out to the brink of the ledge and standing on one leg with the other leg hidden under his wing. He closed one eye, then the other and pretended to be falling asleep. तर तो त्याच्या बिळाच्या बाहेर आला आणि त्याने असं दाखवलं किंवा असं दाखवण्याचा प्रयत्न केला की त्याने त्याचा एक पाय हवेमध्ये वरती ठेवला, एक पाय त्याने जवळपास आपल्या पोटामध्ये ओढून घेतला, त्याला लपवलं. त्याच्या पंखाच्या आत त्याने त्याचे डोळे झाकले आणि तो भासवू लागला किंवा प्रिटेंड करू लागला, ढोंग करू लागला, नाटक करू लागला की तो आता झोपत आहे. स्टील दे टुक नो नोटीस ऑफ हिम. तरी सुद्धा त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही, कोणीही त्याच्याकडे नोटीस केलं नाही. He saw his two brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. तर त्याने पाहिलं की त्याचे दोन भाऊ आणि एक बहीण ही त्या पठारावरती पहुडले होते. ते त्यांच्या शरीराच्या आतमध्ये धडामध्ये मान घालून ते डुकल्या घेत होते. डोझिंग म्हणजे काय, तर डुकली घेणे किंवा डुलक्या मारणे. तर ते डुलक्या मारत होते कारण त्यांनी काय केलं होतं, हिरिंग मासा पकडून खाल्ला होता. His father was preening the feathers on his white back. Only his mother was looking at him. त्याचे वडील प्रीनिंग करत होते म्हणजे स्वतःच्या चोचेने त्यांचे जे काही पांढरे शुभ्र असे पंख होते ते पंख ते स्वच्छ करत होते. फक्त त्याच्या आईचं मात्र त्याच्याकडे लक्ष होतं आणि ती त्याच्याकडे पाहत होती. तर पहा, बऱ्याच वेळेला आपण सर्वजण आपापल्या कामामध्ये कितीही बिझी असलो तरी आपल्या आईचं लक्ष मात्र आपल्याकडे असतं की आपल्या बाळाने जेवण केलं का, तो कसा आहे, तो काय करतोय, या सर्व गोष्टींकडे त्याचं लक्ष असतं. बरोबर. तशाच पद्धतीने मग नंतर काय झालं, तर त्याचे वडील सुद्धा त्याच्याकडे लक्ष देत नव्हते. त्याचे वडील हे काय करत होते, तर त्याचे जे काही पंख होते ते पंख ते स्वच्छ करत होते. त्याचे भाऊ बहीण पहुडले होते पण आई मात्र त्याच्याकडे लक्ष देत होती. She was standing on a little high hump on the plateau, her white breast thrust forward. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. तर त्याची आई तिथे एका पठारावरच्या एका हंपवरती, हंप म्हणजे काय, अ राऊंड रेस मास ऑफ लँड म्हणजे आपण कुबडी म्हणतो. तुम्ही कधी उंटाला पाहिला आहे का, तर उंटाच्या खांद्यावरती जो काही हंप असतो म्हणजे जो काही उंचवटा असतो तशा पद्धतीचा उंचवटा जमिनीवरती होता आणि त्या ठिकाणीच त्या पठारावरती त्याची आई थांबली होती. तर त्याची जी काही पांढरी छाती होती ती पुढे मागे करत होती म्हणजे श्वासोश्वास घेत होती. मग तिने आणखी परत एकदा तसंच केलं आणि तिने काय केलं, तिच्या पाया जवळ पडलेला एक मांसाचा तुकडा होता त्याला तिने स्क्रॅप केलं म्हणजे तिच्या चोचेला प्रत्येक साईडने ती घासू त्या मासाला ती फाडत होती. तर धार देत होती ती तिच्या चोचीला आणि धार देऊन ती त्या मासाला फाडत होती. द साइट ऑफ द फूड मॉडर्न हिम हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे. तर ती ज्या पद्धतीने तिच्या चोचीला धार देत होती त्यावरून समजत होतं की तिला असं करण्यासाठी किती आनंद मिळत होता किंवा तशा पद्धतीने जे काही अन्न ती खाते ते अन्न खाण्यासाठी तिला किती आनंद मिळत असावा हे दर्शवत होती. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बिग नाव अँड अगेन टू विट इट. त्याला ज्या पद्धतीने ती काय करत होती, ज्या पद्धतीने ती त्याला आकार देत होती त्याच्या चोचीला, वेट म्हणजे शार्पण करणे, तीक्ष्ण करणे. मग त्यानंतर गा ग ग ही क्राईड बिगिनिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. ग्लॉच शी स्क्रीम्ड बॅक डिरिव्हसिव्हली. तर ज्या पद्धतीने कावळे कावकाव करतात तशाच पद्धतीने हे जे काही सीगल पक्षी होते त्यांचा विशिष्ट असा आवाज असतो आणि ते काय करतात, ग ग ग ग असं म्हणतात. आणि मग ती काय केली, थोडंसं अन्न घेऊन त्याच्याकडे आली, ती मोठ्याने किंचाळली,
डिरिसिव्हली म्हणजे इन अ मॅनर शोविंग समवन दॅट शी और ही इज स्टुपिड. अशा पद्धतीने की डिरिसिव्हली म्हणजे अगदी तो मूर्ख आहेस असं दर्शवत त्या सीगल पक्षापर्यंत आली. बट ही केप्ट कॉलिंग पॅलेंटिव्हली अँड आफ्टर अ मिनिट सो ही अ जॉयफुल स्क्रीम. आणि तिने त्याला भांडण केल्यासारखं पॅलेंटिव्हली म्हणजे दुःखवत दर्शवत किंवा अगदी उदासीनपणे त्याच्यापर्यंत गेली. पण त्याच्यापर्यंत गेल्यानंतर काय झालं आता आपण पाहूया. ही leaned out eagerly, tapping the rock with his feet. मग तिने ती माशाचा तुकडा घेऊन तिथपर्यंत आली. His mother had picked up a piece of fish and was flying across with him with it. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. तर त्याची आई त्याच्या जवळ आली आणि ते पाहून तो त्या बिळाच्या बाहेर आला आणि एका दगडावरती तो पाय रोवून थांबला. पण त्याने पाहिलं की त्याची आई त्याच्या जवळ येऊन दूर गेली. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॅड her wings motionless, the piece of fish in her beak almost within reach of his beak. आणि ती अचानकपणे हाल्ट केली म्हणजे थांबली आणि तिचे पंख अचानकपणे निर्जीव झाल्यासारखे वाटायला लागले. आणि मग ती काय करू लागली, तिच्या तोंडेमधले तिच्या चोचेमधले जो काही माशाचा तुकडा होता तसाच घेऊन ती थांबली. ही वेट अ मोमेंट इन सरप्राईज, wondering why she did not came near, and then mad by hunger he dived at the fish. तर त्या सेगल पक्षाला आश्चर्य वाटलं की त्याची आई एवढ्या जवळ येऊन सुद्धा तिने का त्याला अन्न दिलं नसावं. आणि मग त्याने भुकेने व्याकुळ होऊन भुकेने वेडा होऊन त्याने सूर मारला, मोठ्याने किंचाळला आणि ज्या दिशेने त्याची आई होती त्या दिशेने त्या मोकळ्या जागेमध्ये तो खाली झेपावला. Then a monstrous terror seized him and his heart stood still. आणि अचानकपणे त्याला काहीतरी जाणवलं आणि त्याच्या मनामध्ये एखादी राक्षसी भीती निर्माण झाली आणि त्याचं हृदय अगदी वेगाने त्याची स्पंदने वाढायला लागली. He could hear nothing, but it only lasted a minute. The next moment he felt his wings spread outwards. त्याला काही ऐकू येत नव्हतं आणि अगदी शेवटच्या क्षणी त्याला वाटलं की जेव्हा आपण आता समुद्रामध्ये बुडून जाऊ त्यावेळेला त्याचे पंख बाहेरच्या दिशेला आले. The wind rushed against his breast feather and under his stomach and against his wings. तर सोसाट्याचा वारा, जोराचा वारा त्याच्या पंखाखालून गेला, त्याच्या छाती खालून गेला आणि त्याला आता बरं वाटत होतं. He could feel the tip of his wings cutting through the air. त्याला आता भासत होतं की त्याचे जे काही पंख आहेत ते आता हवेला छेदत आहेत, भेदत आहेत आणि ते त्या हवेमधून जात आहे. He was not falling headlong now. आता तो खाली झुकत नव्हता किंवा खालच्या दिशेने त्याचं डोकं झुकत नव्हतं. He was soaring gradually downwards and outwards. तर तो मागे पुढे सोरिंग करत होता. सोरिंग म्हणजे काय, तर इथे त्याचा आपल्याला अर्थ दिला गेला आहे ग्लोसरीमध्ये. सोर म्हणजे झुकणे किंवा खाली वाकणे. He was no longer afraid. तो आता थोडंही भीत नव्हता. He just felt a bit dizzy. फक्त त्याला थोडंसं काय वाटत होतं तर भोवळ आल्यासारखी, चक्कर आल्यासारखी भासत होती. Then he flapped his wings once and he soared upwards. Galoch. His mother swooped past him, her wings making a loud noise. He answered her with another scream. Then his father flew over him screaming. He saw his two brothers and his sisters flying around him, curveting and banking and soaring and diving. तर त्याची आई सुद्धा त्याच्या जवळ आली. त्याने त्याचे पंख फडफडवले, मोठ्याने कर्कश आनंदाने तो आवाज करू लागला. त्याच्या आईने सुद्धा आनंदाने गलाच असा आवाज केला. त्याच्या आईला उत्तर देण्यासाठी त्याने आणखी एकदा आवाज केला, मोठ्याने त्याचे पंख फडफडवायला लागला. आणि मग त्याचे वडील त्याच्या भोवती आनंदाने उडू लागले. त्याच्या दोन भावंडांनी आणि त्याच्या बहिणीने पाहिलं आणि ते त्याच्या भोवती लिपिंग लाईक अ हॉर्स, घोड्यांप्रमाणे उड्या मारू लागले, खिंदळू लागले, त्याच्या भोवती फिरायला लागले त्या किनाऱ्यावरती. मग त्यांनी सूर मारायला सुरुवात केली. मग नंतर काय झालं,
Then he completely forgot that he had not always been able to fly and command himself to dive and soar and curve shrinking sheerly. तर त्याने कर्कश असा आवाज काढून एखादा लाऊड क्राय सारखा आवाज काढून त्याला कधीही वाटलं नाही, त्याने तो टोटली विसरून गेला की त्याला कधीही पोहता येणार नव्हतं. त्याने स्वतःला कमांड दिली, स्वतःला आज्ञा दिली की तू आता सूर मारणार आहेस आणि तो मोठ्याने आवाज करून सूर मारू लागला. ही वॉज नियर द सी नाव, फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, facing straight out over the ocean. He saw a vast green sea beneath him with little ridges moving over it. He turned his beak sideways and caught amusedly. तर तो आता समुद्राजवळ होता. तो हिरवागार अथांग असा समुद्र पाहून त्याला थोडीशी भीती वाटली, पण तो खाली झुकला. त्या समुद्रावरती काही त्याला उंचवटे दिसत होते. त्यांच्या दिशेने तो त्याची चोंच वळवली आणि तो कॉड म्हणजे जशा पद्धतीने कावळ्यांचा कावकाव असतो तशा पद्धतीचा विशिष्ट आवाज करून प्लेजरेबली म्हणजे अगदी आनंदाने तो किंचाळू लागला. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँड ऑन द ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. दे वेअर बेकॉनिंग टू हिम कॉलिंग शिरली. तर त्याचे वडील, आई, भाऊ, बहीण सगळे त्या हिरव्यागार समुद्रावरती आले आणि त्याला खुणावत त्याला कर्कश आवाजामध्ये बोलवत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग टू स्टँड ऑन द ग्रीन सी. तर त्याने त्याचे पाय त्या हिरव्यागार समुद्रामध्ये घातले, जशा पद्धतीने असं वाटत होतं की त्याला त्या समुद्रामध्ये थांबायचं आहे. His legs sank into it. त्याचे पाय त्याच्यामध्ये बुडाले. He screamed with fright and attempted to rise again, flapping with wings. तर त्याला असं भासायला लागलं की तू आता त्या समुद्रामध्ये बुडून जाईल आणि त्यानंतर त्याने त्याचे पंख फडवले आणि मग त्याने बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. तो आता खूप थकला होता आणि त्यामुळे तो त्या पाण्यातून वर येऊ शकत नव्हता. Exhausted by the strange exercise, his feet sank into the green sea. आणि तो एक्झॉस्ट झाला होता म्हणजे वेअर आउट. त्याला भूक लागली होती, त्यामुळे तो पूर्णपणे थकून गेला होता आणि त्याला अशा प्रकारचं विचित्र असा व्यायाम करण्याची सवय नव्हती. तो करून त्याला छान वाटलं. His feet sank into the green sea and then his belly touched it. He sank no further. त्याचे पाय आता त्याच्यामध्ये हालचाल करू लागले पाण्यामध्ये, त्या हिरव्यागार समुद्रामध्ये, आणि मग त्याने त्याच्या पायांना पोटाला स्पर्श केला आणि आता तो समुद्रामध्ये बुडत नव्हता. He was floating on it and around him his family was screaming, praising him and their beaks were offering him scraps of dogfish. त्याचे कुटुंब त्याच्या भोवती आता फिरत होतं, त्याला आनंदाने त्याच्या भोवताली बागडत होतं आणि त्याला काही डॉग फिशचे, माशाचा एक प्रकार आहे डॉग फिश, त्याचे छोटे छोटे तुकडे देत होतं. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाइट. त्याने त्याची पहिली उडान भरली होती, त्याने त्याची पहिली भरारी घेतली होती. आणि ही जी काही स्टोरी आहे ती लिम ओ फ्लॅहर्टी या लेखकाने लिहिलेली आहे. तर पहा, या पाठामध्ये आपल्याला खूप छान आणि खूप सुंदर असा मेसेज मिळतो की एखादी गोष्ट आपण करण्यासाठी घाबरतो, पण ती गोष्ट घाबरण्यासारखी नसते. जर आपण आपलं धाडस एकवटलं किंवा आपलं धाडस केलं तर आपलं जे काही ध्येय आहे तिथपर्यंत आपण पोहोचतो, नवीन गोष्टी आपण शिकतो. अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा प्रत्येक गोष्टीसाठी धाडस करा आणि मग तुमचं जे काही ध्येय आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचा. यामध्ये खूप छान आणि मोटिवेशनल असा मेसेज आपल्याला मिळतो की आपण कोणीही प्रत्येक गोष्ट सुरुवातीपासून शिकून येत नाही, त्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात आणि मग तो शिकायला लागतो. जशा पद्धतीने या सीगल पक्षाने शिकलं की कशा पद्धतीने त्याने हवेमध्ये सुराग मारायला शिकला, त्याला वाटत असलेली भीती घालवली. या सर्व गोष्टी आपणही शिकू शकतो. फक्त तुम्ही म्हणाल आपण का आता उडायला शिकणार का? नाही. तर बऱ्याच जणांना कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असते. मग ती गोष्ट सायकल चालवणे असेल, काही जणांना कुकिंगची भीती वाटत असेल, कुकिंग असेल, अशा बऱ्याचशा गोष्टीची जरी भीती वाटत असली आपल्या मनामध्ये, तरी सुद्धा
आपण न भीता त्या गोष्टींना फेस करायला हवं, त्या संबंधी आपले जे काही प्रयत्न आहेत त्या प्रयत्न आपण करायला हवेत आणि निश्चितपणे आपल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल आणि आपण लवकरच त्या गोष्टी आत्मसात करू. तर आता आपण या चॅप्टर मधले जे काही हार्ड वर्ड्स आहेत ते पाहायला सुरुवात करूया. फर्स्ट वर्ड आहे दॅट इज लेज. लेज म्हणजे कड्याचा छोटासा भाग. त्यानंतर सेकंड आहे ब्रिंक. ब्रिंक म्हणजे कड्याचा काठ. त्यानंतर तिसरा वर्ड आहे दॅट इज टू मस्टर अप म्हणजे धाडस एकटवून. त्यानंतर फोर्थ वर्ड दॅट इज शिरली म्हणजे कर्कश. मग येतो अपब्रेडिंग म्हणजे उत्तेजन देणे. स्कीम म्हणजे पृष्ठभागावर स्पर्श करून वरचेवर जाणे. हेअरिंग म्हणजे मासा. डेव्हर म्हणजे आधाशीपणे. कॅकल म्हणजे कुकुटनाद. क्लिफ म्हणजे उंच कडा. मग येतो कोवर्डिनेस. कोवर्डिस म्हणजे भित्र आणि कोवर्डिनेस म्हणजे सुद्धा भित्रेपणा. प्रिनिंग म्हणजे चोचीने स्वच्छ करणे. हंप म्हणजे कुबडी किंवा उंचवटा. प्लाटेहू म्हणजे पठार. स्क्रॅप्ट म्हणजे घासणे. वेट म्हणजे पाजळणे. डिरेसिव्हली म्हणजे उपहासाने, अगदी मूर्खपणाने. प्लॅन्टिव्हली म्हणजे भांडणे. लीनड आउट म्हणजे बाहेर झुकलेला. हाल्ट म्हणजे थांबलेला. मॉन्स्टरस म्हणजे राक्षसी. सीज म्हणजे जप्त करणे. सोरिंग म्हणजे उंच. डिझी म्हणजे भोवळ. कर्वेटिंग म्हणजे उडी मारणे. बँकिंग म्हणजे किनारा. डिव अँड सूर म्हणजे सूर मारणे. आपण बऱ्याच वेळेला पोहताना सुद्धा पाहतो की बरेच जण सूर मारतात. श्रिंकिंग म्हणजे किंचाळणे. रिजेस म्हणजे उंचवटे. कॉड म्हणजे पक्ष्यांचा विशिष्ट आवाज. जशा पद्धतीने चिमण्या चिवचिवाट करतात, कावळे कावकाव करतात, तशाच पद्धतीचा प्रत्येक पक्षाचा विशिष्ट आवाज असतो. अम्युजली म्हणजे विचित्रपणे. बेकनिंग म्हणजे खुणा करणे. सँक इनटू म्हणजे बुडणे आणि एक्झॉस्ट म्हणजे थकणे. तर अशा पद्धतीने या चॅप्टर मधले हे कठीण शब्द होते जे की आपण पाहिलेले आहेत. तशाच पद्धतीने आपला हा जो काही चॅप्टर होता तो इथे संपतो. याच पद्धतीने जर तुम्हाला या चॅप्टरचा जो काही वर्कशॉप असेल, चिटचॅट असेल, त्याचा लँग्वेज स्टडीचा भाग असेल, मार्जिन क्वेश्चन असतील किंवा ओव्हरऑल फर्स्ट युनिट असेल, तो पाहण्यासाठी तुम्हाला आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावे लागेल. तिथे तुम्हाला 10 स्टँडर्ड इंग्लिश या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तशाच पद्धतीने जर तुम्हाला यानंतरचा युनिट फर्स्ट संपल्यानंतर आपल्याला लाईव्ह इंग्लिश नावाचा एक पार्ट दिला जातो, तो पाहण्यासाठी पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया. जर तुम्हाला या पूर्ण युनिट वरती काही प्रॉब्लेम असतील, जर त्यासाठी तुम्हाला पर्सनली काही क्वेश्चन विचारायचे असतील, तर तुम्ही आमचे जे काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत तिथे तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. त्याच्या सुद्धा लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत व्यवस्थितपणे अभ्यास करा. एन्जॉय युअर स्टडी.